सीआयडी अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांना फोन केलाय. कार्यालयात येऊ नका, अधिकारी कार्यालयात नाहीत, अधिकारी दुसऱ्या कामानिमित्त बाहेर असतील, अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सीआयडी अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांना कार्यालयात येण्यास नकार दिलाय. आमदार रोहित पवार आणि सीआयडी अधिकाऱ्यांमध्ये या निमित्ताने वाद झालाय. अपघात प्रकरणाची माहिती देण्यास सीआयडी अधिकारी हे टाळाटाळ करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज रोहित पवार सीआयडी कार्यालयाच्या बाहेर आक्रमक पवित्रा घेणार असल्याची माहिती मिळते. मागच्या काही दिवसांपासून रोहित पवार यांनी वारंवार या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेत, आवाज उठवलाय, पत्रकार परिषदा घेतलेत, पीपीटी माध्यमातून प्रेझेंटेशन सुद्धा केले आणि आज थेट सीआयडी कार्यालयामध्ये सुद्धा आमदार रोहित पवार जाणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा, मौलाना फाउंडेशनचे साहेबान जहागीरदार यांनी ही मागणी केली. मुस्लिम समाजाने मागणी करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त फतवा काढा म्हणजे गो हत्या होणार नाही. संग्राम जगताप यांनी मात्र प्रत्युत्तर देत हे वक्तव्य केलं. ज्या प्रकारे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी ज्या प्रकारे गो हत्येवरती बंदी घातलेली आहे, मुस्लिम समाजाने पूर्णपणे त्या आदेशाचा तंतोतंत पालन त्या ठिकाणी केलेलं आहे. समर्थनही त्या ठिकाणी दिलेलं आहे. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही निवेदन दिलं होतं की गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून त्या ठिकाणी घोषित करावं. नुसतं निवेदन पुरतं न ठेवता आज आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी ठरवलं की आपण गोशाळेमध्ये भेट दिली पाहिजे. त्याचं राखण कसं झालं पाहिजे याचीच एक सुरुवात मुस्लिम समाज म्हणून आज सर्वांनी या ठिकाणी चारा वाटप केलेलं आहे. विषय आज जे लोक मागणी करतात त्यांनी जसं फतवा ते काढतात, दिल्लीहून फतवा निघतो, देशात एक मत होतं, जगात एक मत होतं, तर त्यांनी कशाला वाट बघावी, शासनाकडे मागणी करावी किंवा सरकारकडे मागणी करावी की कुठंतरी हे राष्ट्रीय पशु घोषित करावं. ते आम्ही करू ना. लव जिहाद करायचं नाही, फतवा काढा. आपण इतर धर्माच्या मुलीचे कुठेही तिचं शोषण करणार नाही, इतर धर्मीयाच्या आपण मुलीशी लग्न करणार नाही. तुम्ही फतवा काढा, काही करणार नाही. तुम्ही हे देवदवतांवरचं अतिक्रमण थांबवा. तुम्हाला इतर राष्ट्रांपेक्षा जास्त जमीन भारत देशामध्ये मिळालेली आहे. तुम्ही फतवा काढा, आम्ही याच्यावरती ताबा सांगणार नाही. तुम्ही जे सांगितलेले असतील ते काढून घ्या. पवनी तालुक्यातील कोराडा येथे गाळ उपसा रखडलाय. गाळ उपसा रखडल्याने तलाव उथळ झालाय, त्यामुळे मत्स्य व्यवसायाला याचा फटका बसतोय. भंडाऱ्याच्या पवनी येथील कोराडा तलावातील गाळ उपसा अनेक वर्षांपासून न झाल्याने तलाव कोरडा झालाय आणि पाणी साठवण क्षमतेमध्ये सुद्धा यामुळे मोठी घट झाली. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत भोयर यांनी. पवनी शहरात असलेला कुराडा तलाव सध्या अंतिम घटका मोजत असल्याचे चित्र आहे. हा बारमाही तलाव आहे. मात्र 2024 मध्ये शासनाने या ठिकाणी 34 कोटी रुपयाचा कामाला मंजुरी दिली आणि त्या मंजुरीनंतर या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार होतं. मात्र कुठलेही सुशोभीकरण या ठिकाणी करण्यात आलं नाही. परंतु यामुळे स्थानिक परिसरातील मच्छीमारांवर मोठा अन्याय झाला. पवनी मच्छी उत्पादक सहकारी संस्थेला हा कुराडा तलाव जो आहे हा मासेमारी करता जिल्हा परिषदकडून देण्यात आलेला आहे. या तलावामध्ये दरवर्षी बारमाही पाणी असतो आणि या तलावातून दरवर्षी 25 ते 30 लाख रुपयाचं उत्पादन होत असतो. परंतु या 2 वर्षामध्ये या तलावामध्ये पाणी साठवणूक न केल्यामुळे याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर झालेला आहे. मत्स्य उत्पादन झालेलं नाही आणि त्यामुळे इथल्या लोकांचा जो सभासदांचा रोजगार आहे तो रोजगार बुडालेला आहे आणि तो रोजगार बुडाल्यामुळे आमच्या समाजावर, आमच्या सभासदावर उपासमारीची पाळी तयार झालेली आहे. तरी आमची शासनाला अशी विनंती आहे की हे झालेलं काम जे आहे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं आणि या ठिकाणी जो 32 कोटी रुपयाचा काम करण्यात आलेला होता, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सौंदर्यीकरण, सुशोभीकरण आणि खोलीकरण ह्या 3-4 गोष्टी होत्या. त्यापैकी 32 कोटीमध्ये कुठलाही काम असं दिसत नाही आहे. फक्त तलावाच्या काठाकाठाची माती काढलेली आहे आणि साईडने आता लाईट लावत आहेत ना, कंपाऊंड वॉल बनत आहे. निश्चितच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मच्छीमार लोकांवर हा काम बंद झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे आणि संबंधित कंत्राटदाराने 32 कोटी रुपयाचे काम दाखवून आज या ठिकाणी प्रशासनाची सुद्धा दिशाभूल केली असल्याचे चित्र दिसत आहे. शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, भंडारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.